तर नमस्कार गाववाल्यांनो, डोक्यावरसून चादर काढले आणि घड्याळात बघले तर 7:30 वाजले आणि आज आमका जावता होता नागोबा हाडूक. बायको सुद्धा नागोबाची पाठी फुसा होती आणि मी सुद्धा गाडीचा कवर काढले आणि नागोबा आणूच्या आठी आणि गणपतीच्या शाळेत पोचले आणि बघले तर गणपतीक आता काही दिवस राहुले, त्यामुळे गणपतीची जय्यत तयारी चालू होती. नंतर त्या काकांनी आमका नागोबा दिल्यानी नंतर 2 अळूची पानं काढले आणि काकांकडे दिले, तर काकांनी त्याच्यात नागोबा धरल्याने आणि नंतर आम्ही फायनली येऊन घराकडे पोचलो. आणि आत येऊन बघले तर बायको सुद्धा रांगोळी काढत होती आणि आई सुद्धा नागोबासाठी इथं जय्यत तयारी चालू होती. मी नागोबा घेतले आणि पाटावर ठेवले आणि सगळं जय्यत तयारी आईन आणि बायकोन पूर्ण केल्या आणि नंतर भटजी सुद्धा फायनली इली आणि भटजीने आपल्या पूजेक सुरुवात केल्यानी जशी पूजा आटपली तशी जॉकलो सुद्धा सिक्युरिटी सारखं दरवाजावर बसान होतो. नंतर आई बाबा मी बायकोन आणि काकांनी सुद्धा भटजींच्या पाया पडलो आणि पप्पांनी सुद्धा नंतर पूजा करून घेतल्याने नंतर आत येऊन किचन मध्ये बघते तर आई सुद्धा पीठ मळी होती आणि बायकोन सुद्धा पाया पडली आणि नंतर आईन सुद्धा पातळी करण्यासाठी जी हळदीची पानं असतात ती सुद्धा रेडी करून घेतल्या आणि आई आणि बायकोन पातळी करू सुरुवात केल्याने पातळीचं रेडी झाल्या आणि त्यानंतर सगळं जेवण रेडी झाल्यानंतर काकांनी सुद्धा केळीची पानं फुसाक सुरुवात केल्यानी आणि सगळं झाल्यानंतर आईन काकीन आणि बायकोन जेवण वाढल्यान आणि किया सुद्धा त्यांना जेवण वाढूक मदतच करी होता. आणि पानं जशी वाढून झाली तशी काकांनी सुद्धा नंतर पानांभोवती पाणी सोडल्याने आणि बायकोन सुद्धा एकदम भारीशी कोशिंबीर करून आणल्या आणि नंतर आम्ही जेवक सुरुवात केलो. नागपंचमी असल्या कारणाने सगळ्यांकडे आज पातळी असतलेच. आमचं सगळं जेवण झाल्यानंतर पप्पांचं सुद्धा जेवण झाल्यानंतर आई काकी आणि बायको सुद्धा जेवक बसली. तितक्यात प्राई वहिनी येली, तिने सुद्धा पातळी खाल्या. नंतर वेळ झाली ती नागोबाच्या विसर्जनाची, तर आम्ही नागोबाचं विसर्जन केलो आणि बायकोन सुद्धा सगळ्यांका तीर्थप्रसाद दिलो. व्हिडिओ कसं वाटलो तो अवश्य